आपण हाताची मूठ घट्ट आवळल्यावर जशी ताकद निर्माण होते ना, तशीच या घरातली भावंड या परिवाराची ताकद आहे. लहान मोठ्यांचा आदर ठेवणार, अगदी बहिणीसारख्या एकमेकांची आणि पूर्ण घराची काळजी घेणाऱ्या माझ्या 2 जावा आहेत. आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच मी या घरातल्यांची मन जिंकायचा प्रयत्न करते. घरात काही कमी नको पडायला या समद्याची काळजी घेणारी म्हणजे आमची लाडकी आमची सरू आजी. या घरातल्यांना हसवणारी म्हणजेच आमचे लाडके माझे धाकटे दीर. आणि सतत माझ्या मदतीला धावून येणारा, समद्यांपेक्षा जास्त काळजी घेणारा तू जणू माझा विठ्ठल. म्हणजेच आमचे हे त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे बघा. असं म्हणतात की सासर आणि माहेर यात लई फरक असतो, पण मला माझ्या सासरी आल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतंय. मी लई नशिबान आहे की मी लग्न होऊन या घरात आले. धन्यवाद. थँक्यू सो मच एव्हरीवन. आता पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. थँक्यू वन्स अगेन. अरे साहेब, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आतापर्यंत शोज जसे होत आले यापुढेही तसेच होतील. ठीक आहे? बी अश्युअर्ड. थँक्यू. कम इन. तुमची तयारी झाली आहे ना? हो झाली. ते जरा आजचं गाणं आहे ना, छान होत्या. सोम तुमची वाट बघतोय, म्हणजे सगळं तुमची वाट बघताय. किती वेळ आहे कार्यक्रम सुरू व्हायला साधारण? बघा गड्या बंद आहे. ताबडतो काय? अरे ती रेडी आहे. जोक केला. मी जातो, तुम्ही या. मम्मा, अगं सावली नक्की येईल ना? तिला रिसेप्शन मधून निघता येईल ना? तारा, तुला मी किती वेळा सांगितलंय, या सगळ्या गोष्टीचा स्ट्रेस तू घेऊ नकोस. त्याचा स्ट्रेस ती सावली घे. तू फक्त गाण्यावर कॉन्सन्ट्रेट कर. कळलं? गाणं पाठ झालंय ना? मी जरा एक कॉल करून देते. हां, हॅलो.
सारंग, इथे काय करतोस? नाही, काही नाही. बरा आहेस ना? हम्म. त्या मुलीच्या बाजूला उभं राहावं लागतंय म्हणून त्रास होतोय का? वहिनी, मला काय वाटतं माहितीये का, ही जी सावली आहे ना, ही सावली नाटक करते. ते सगळं ठीक आहे, पण तू असा डिरेक्टली बाहेर येऊन उभा राहिलायस हे बरं नाही दिसत. मला राहवतच नव्हतं आता. एकटं राहावंसं वाटलं मला. का एकटं राहतोयस? एकटं राहून काय करणार आहेस? अरे बोल ना, इंटरॅक्ट कर, बरं वाटेल तुला. इनफॅक्ट तू गोष्टी मनात दाबून ठेवल्यास तर त्रास होईल. वहिनी, तुला काय वाटतं, अस्मी कुठे गेली असेल? काय झालं असेल तिच्यासोबत नेमकं? नो आयडिया. पण तिचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये का? साधा फोन पण नाही मला केला तिने. मला असं वाटायला लागलं की हे सगळे माझेच भास होते. अस्मी खरंच खोटी होती का? तुला वाटतं ना खोटी आहे ती, मग ती खोटीच असणार. तुम्ही फर्स्ट टाइम बाय चान्स भेटलात ना? मग तिच्या चांगुलपणाची एकही गोष्ट तुझ्या लक्षात नसणार आहे. हो ना? म्हणजे कोणाशी प्रेमाने बोलली नसेल ती, तुम्हाला माहितीये इंद्रधनुष्यात 7 रंग असतात. कोणाशी चांगलं वागली नसेल, कोणाची मदत केली नसणार आहे तिने. ती फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला तिने. फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम करणारी अस्मी म्हणून निघून गेली ना अशी. तिने हे सगळं नाटक उभं केलं. हा म्हणजे आता तिच्यावर लक्ष ठेवलं असतं तर सत्य कळलं असतं आपल्याला, पण ठीक आहे, जाऊ दे. हे बघ, फायनली तू त्या खोट्या मुलीला विसरून जा. तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. अल्फ्रेड डेल्टा, गो फॉर डेटा. तुमचं टार्गेट पॉइंट ए पासून निघालंय. पॉइंट बी पर्यंत लवकरात लवकर पोहोचे. डेल्टा, थोडा राईट. अरे पूर्ण राईट केलास. डेल्टा राईट, राईट, राईट. डेल्टा, डेल्टा उलटा, उलटा. सॉरी. इट्स ओके. तारा, ऑल द बेस्ट फॉर योर परफॉर्मन्स.
थँक्यू. मोस्ट वेलकम. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. शुभ आशीर्वाद भळा. सुखी राहा, सुखी राहा. बॅक स्टेजला जा लवकर. तारा वाट बघते तिथे तुझी. सुखाने संसार कर. आणि आता तुम्ही सगळे ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होतात त्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. काय ग, तारा कुठे आहे? ना इथंच आहे, येते. जिला स्वर्गीय सुरांची देणगी लाभली आहे अशी तारा वझे आता आपल्या समोर येते. टाळ्यांनी तिचं स्वागत करूया. सावली अगं बस. आता कार्यक्रम सुरू होईल. बस. विठ्ठला, मी आता कशी जाऊ? माझा शब्द पडू देऊ नकोस विठुराय. बस इकडे. त्या ड्रायरनी ना पटकन सुकून जाईल. वहिनी ऐका ना, मी हे करते, तुम्ही माझ्यासाठी एवढं लांब कशाला आलात?
मी करते द्या. अगं वेडी आहेस का? तुला एकटीला सोडून कुठे जाऊ? बघू, हात हात काढ आणि 5 मिनिटात होईल. हात हात बाजूला कर. वहिनी अहो द्या मी करते. सगळी तिथे वाट बघत असेल ना तुमची. मला जायला हवं. खरं नक्की करशील? हं. मी बाहेरच थांबले, लवकर ये. पण ये लवकर प्लीज. सावली जरा पटकन आवर, कार्यक्रम सुरू होईल. ऐश्वर्या, तिला सांग सुरू करायला. त्या मुलीची वाट नको बघायला. चल. मी सांगते. तारा, तू सुरू कर. ती येईल. बराच वेळ निघून गेलाय, सो यू प्लीज स्टार्ट. विठ्ठला, आता मी गाणं गायला कशी जाऊ? माझा शब्द कसा पाळू? मला काही समजत नाही काय करावं ते. अमृता वहिनी इथं असताना मी जाऊ पण शकत नाही. विठ्ठला, आता तूच काहीतरी मार्ग दाखव बघ. काय झालं बाळा? का रडतोयस? काकू कान लागली, पाणी मिळेल का? तहान लागलीये? कोणासोबत आलायस तू? तू जरी मेहेंदळेंच्या घरची सून झाली असशील तरी तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत, काही कर्तव्य आहेत, ती विसरायची नाही ना कधी. शेवटी तुझ्यावर तुझ्या या कुटुंबाची जबाबदारी आहेच. तारासाठी गाणं गाणं सोडायचं नाही. ताण लागली आहे ना? चल ये माझ्यासोबत. चल इथे. नमस्कार. मला माहितीये तुम्ही सगळेजण ताराच्या गाण्यासाठी थांबले आहात. गाणं होणारच आहे ताराचं, पण त्याआधी मला तुम्हा सगळ्यांपुढे माझं मनोगत व्यक्त करायचंय. मेहेंदळे कुटुंबासोबत आमचे स्नेहाचे संबंध दिवसेंदिवस अजूनच गडद होत चालले. तुम्हा सगळ्यांना माहिती नसेल, पण तिलोत्तमा मेहेंदळे या माझ्या वर्गमैत्रिणी आणि खूप आमची घनिष्ठ अशी मैत्री आहे. आता तर असं झालंय की मेहेंदळे कुटुंबाचा कुठलाही कार्यक्रम असला ताराच्या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि त्यासाठी खरोखर तिलोत्तमा तुझे मनापासून आभार. तुझ्या प्रत्येक कार्यक्रमात तू आम्हाला सामावून घेतेस आणि इथं आल्यावर आम्हालाही अगदी कुटुंबाचा कार्यक्रम असल्यासारखं जे फील होतं त्यासाठी खरोखर धन्यवाद. खरं तर माझी इच्छा होती की नव्या नवरीने गाणं ऐकावं, पण मला वाटतं तिला खूपच वेळ होतोय नाही का? कसं करूया मग तिलोत्तमा? भैरवी, मला असं वाटतं की मनोगत पुरे, तिला गाऊ दे आता. ये तू इथे ये. हो हो, काय ना, भावना अशा उचंबळून येतात ना, इतका आनंदाचा प्रसंग आहे म्हटल्यावर दुसरं काही नाही.
चला मी तुमचा सगळ्यांचा फार वेळ घेत नाही आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तारा, ओव्हर टू यू.